कोण आहे तो? कोणी हात नका लावू मला. काय होतं मी त्या भरोशावर एखाद्याला पडायचं आहे. कुठे बसायचं आम्ही? एका नगाऱ्यावर लावलं नाही. आता हेच खायचं ठिकाणी गणपती. गणपती हा
भक्तवत्सल प्रेम सागर दया सागर आनंद सागर राजराजेश्वर विशाल हृदय संपन्न मूर्खानंद भजनानंदी भक्तराज महाराज की जय. मुखानंद नाही म्हटलं मुखानंद म्हणा. राजाधिराज देहाधिराज नित्यानंद निवृत्ती रत्न ब्रह्मर्षी गंगा जल पवित्र यमुना जल शीतल धर्म धुरंधर भक्तवत्सल प्रेम सागर दया सागर आनंद सागर राजराजेश्वर विशाल हृदय संपन्न मूर्खानंद भजनानंदी भक्तराज हरिओम. नाथाचा नाथ माझा प्रभू साईनाथ माझा असं म्हणायला पाहिजे. नाथाचा नाथ, पण नाथ एकच असून त्याचा नाथ गुरु, परात्पर गुरु, परमगुरु आणि परात्पर गुरु. परंतु या ठिकाणी नाथांचा नाथ माझा असं मी म्हणतो. म्हणजे अनेकांचे गुरु अलग अलग असतात, त्यावेळी गुरुनाथ म्हणतात. तर बहुवचन येते म्हणून अनुस्वार टाकलं, काही खुपपणे केली नाही. नाथांचा नाथ माझा प्रभू साईनाथ माझा म्हणजे परात्पर गुरु. गुरु अनेकांचे गुरु जरी आहेत आपले, त्यांचा जो गुरु तत्वमसी तो सर्वांचा एक आहे अशा अर्थाने म्हटलं नाही. ऐकत नाही, अथॉरिटी आहे ना त्याच्यामध्ये. नाही तर मला नाथाचा नाथ माझा म्हणायला पाहिजे. नाथ एकच, त्याचा नाथ तोही एकच. परंतु इथे भिन्न तऱ्हेचे भिन्न आमचे गुरु अलग म्हणतात. मग महाराज तुमच्याकडे काय करायला पाहिजे आम्ही? मग तुमचे गुरु जर अलग आहे तर त्यांच्याकडे जेवण करण, माझ्याकडे पाणी प्यायला या. मग आता काहीतरी माझ्याकडनं करून घ्याल की नाही? तर अशा वेळेला नाथांचा नाथ माझा म्हणजे अनेक जण अनेक भावनेने आपल्या आपल्या गुरुला मानतात, ते शरीराला मानतात. गुरु म्हणजे सर्वज्ञ शरीराला समजतो की गुरु आहे, पण ते तो बरोबर तो जो समजतो ना तो त्याचा गुरु असतो. कारण तो गुरु पाहायला येतो. गुरु आहे, आम्हाला गुरु करायचा आहे, आम्ही पाहू त्यांना. तर बायको करायची असली म्हणजे पाहावी लागते. ते सगळे शिष्य गुरु करायचं म्हणजे पाहायला येतात. त्या गुरु कसा, तो गुरु कसा, तो गुरु. या ठिकाणी देहातीत असल्यामुळे ते त्यांच्या स्वधर्माप्रमाणे देहाप्रमाणे ते देहाला गुरु समजून ते त्याच्याकडे येतात. परंतु गुरुचा गुरु जो दुसरा असतो, ज्यांनी त्याला तत्वमसीचा उपदेश केलेला असतो, तो जो गुरु तो सर्वांचे भिन्न भिन्न रूपाने अलग अलग मंत्र दिलेले असतात. मंत्र एकच असतो. एकाने एक सांगितलं आणि ते दुसऱ्याने ऐकलं म्हणजे ते एकच झालं. आमच्या शास्त्रामध्ये 1+1=1. देयर इज नो 2. द्वैत नष्ट करणं हा आमच्या तत्वज्ञानाचा मूळ उपदेश आहे. आणि आमच्या सनातन धर्माच्या तत्वज्ञानात एकच आहे की अनेक रूपाने जरी अनेक तऱ्हेने आम्ही अवतार धारण केलेले असले या युगामध्ये एकच आहे. त्याने येणार एक असते काय भाऊ असते. आम्ही काय सांगा तुम्ही काय एक आहे, पण मी भाऊ सगळ्यामध्ये आहे असं जितेचं ख्याल. अनेक तऱ्हेने मी जे सर्वात जरी असलो तरी मी एकच आहे. कारण काय, कुठूनही एक मोजला, इकडून मोजा तिकडून मोजा, तो एकच आहे. परंतु प्रत्येकाला मास्तर मोजताना त्या मुलाकडे पाहून 2 जरी म्हणतो तरी तो मास्तर मात्र एकच मोजणार. अलग अलग मुलगा एक म्हणताना मास्तर तो एकरूप झाला. तर त्याच्या पुढेच्या मुलाला मोजताना तो 2 म्हणतो, पण 2 म्हणताना मास्तर एकच असतो. तर अशा ठिकाणी जे असं नाथाचा नाथ माझा प्रभू साईनाथ माझा म्हणजे जो परात्पर गुरु, ज्या नाथांचा त्या नाथाने मला उपदेश केला, ज्या गुरुनी तत्वमसीचा, त्याने काय सांगितलंय मला, अरे मी आणि तू जरी असलो तरी माझ्यामध्ये मी आहे की. एकाने आम्हाला विचारलं होतं, तुम्ही लोकांना सांगता की मी म्हणू नाही, मी म्हणून, तुम्ही मात्र सगळ्या ठिकाणी मी म्हणता. हा तुमचा मी म्हणजे अहंकार केव्हा जाणार आहे? फार सोपी गोष्ट. तू गेला की मी आहे. तुझं तू पण गेलं, तुझं मी पण गेलं म्हणजे मी आहे म्हटलं.
तर म्हणे माझं मी पण जाण्यामध्ये तुम्ही हा म्हणजे मग माझं मी पण जाण्यात काय मजा आहे? म्हणजे तेच तर मजा आहे की शिष्यासन गुरुत्व होऊ नये आणि गुरुत्वाचा जो आनंद आहे तो सतत राहावा या दृष्टीने कृष्ण मंदय जगद्गुरु असं म्हटलेलं आहे. तर का बरं तो जगद्गुरु? सगळ्या जगद्गुरूंनी अनेक तऱ्हेने उपदेश देऊन आपला गुरुपद राखून शिष्यत्व राखलं आणि गुरुला शिष्याला गुरुने आपल्या पर्यंत नेण्याच्या ताकदीपर्यंत त्याने त्याला पोहोचवलं. पण तो फक्त परमेश्वराने मात्र एक केलं. अर्जुनाला उपदेश करताना नेहमी त्याने गुरु म्हणून आपला उपदेश करून त्वमेव माताचे पिता त्वमेव त्वमेव बंधूचे सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्व मम देव हा भाव अर्जुनात कायम ठेवला. त्यामुळे अर्जुन काय म्हणतो की जेव्हा मी तू माझ्या इतक्या जवळ असताना सारखं मला तुला असं का विचारावं असं वाटतं, का शंका माझ्या येतात? तर परब्रह्म हसले. अरे म्हणे अर्जुना, मी माझं सर्व शिष्यत्व जे गुरुत्वाच्या रूपाने आज मी दिसतो ते शिष्यत्वाच्या रूपाने जो मी गुरु झालो ते शिष्यत्वाचा आनंद तुला सगळा दिला आणि मी दगडासारखा गुरु होऊन तुझं सगळं ऐकतो म्हणे. तर माझ्यामध्ये जे गुरुत्व आहे ते नुसतं क्षीण झालेलं आहे. तुझ्या शिष्यत्वामध्ये जे गुरुत्व आहे त्याचा माझा आनंद मी तुझ्याकरता ठेवला आणि मी मात्र माझा आनंद जे शिष्योत्साहात भोगला तो आता माझ्याजवळ राहिला नाही. म्हणून गुरु कोणाचे बनू नये आणि शिष्य केल्याशिवाय सोडू नये. शिष्य कोणाचे तत्वमसी ते शिष्य नेहमी करावे. कारण आपलं अस्तित्व गेलं तर त्या दुसऱ्याला देण्यामध्ये जर आपलं कर्तव्य गेलं, आपला खिसा द्यावा, खिशातला असेल तेवढं द्यावं, पण खिशात काय हे कळू देऊ नये. जरी सगळं खिशातलं दिलं तरी परत खिशात घातलं म्हणजे दुसऱ्याला वाटतं काहीतरी आहे, बस एवढं तरी असावं. आपलं गुरुत्व सगळं जरी गेलं तर गुरु आकर्षण जे आहे ज्याने आपण गुरु बनलेलं आहे ते तत्व ज्या आकर्षणाने आपण प्राप्त केलं ज्या गुरुपासून ते जाऊ देऊ नये. म्हणून तत्वमसीचा उपदेश करताना त्याने परमेश्वराने सांगितलं, अरे अर्जुना, मी तुला सगळं माझा आनंद दिला आणि मी गुरु बनलो. खरा तर तुला जो आनंद मिळतो ना तो मला गुरुत्वात नाही आणि तू आनंद बघून राहिला म्हणून मला हसायला आलं की तू मला प्रश्न विचारतो म्हणून मी इथे जिवंत आहे ना, तर मला जिवंत राहण्याचं काय कारण आहे? आज तुम्ही गुरुपौर्णिमेचा उत्सव केला म्हणून मी इथे आलो नाही, तुम्ही कशाला आलो असते? माझं काय काम आहे? तुमच्या मनात गुरुपौर्णिमा भरली आणि माझ्या मनामध्ये आपलं आता माझा गुरु कुठे आहे? माझा गुरु कुठे आता मी ठेवणार शिल्लक? जर तुम्ही मला एका आसनावर दोन गुरु कधी नसता, एका मानात दोन तलवारी कधी नसतात. या शास्त्रामध्ये एकामध्ये म्हणजे एकच, जे तुमच्यात तेच माझ्यात ते तुमच्यात. जीव कोणाचे अलग आहे का? स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी आमच्याकडे लिंगभेद नाही. एक एक बाई म्हणली, आम्ही तुमचे शिष्य आहे व्हायला आलेले. म्हणून मग शिष्य कोणाला करत नाही, शिष्य करतो. तुम्ही शिष्य होता का? म्हणून मी शिष्य नाही. कारण सगळ्यातला मी एक आहे. बाई बाहेर दरवाजाच्या बाहेर आहे, आपण आतमध्ये आहे. थाप दिली, कोण आहे? तर म्हणे मी आहे. ओळखून घेतलं, बाईला हात घेतले. नवरा बाहेर जाणार, बायको हात आली. परत त्याने म्हणे कोण आहे? तर म्हणे मी आहे. अरे या दोघा करता तर मी त्याला आम्ही उपदेश देऊ म्हटलं. बाकी तू बाई शिष्याविषयाने आमच्याकडे एकच शिष्य असतो. तो शिष्य म्हणजे कोण? जो गुरु ज्याच्या हातात आपण कान देतो आणि कान देऊन काय करतो? गुरु काय सांगतो कान देऊन? अरे आजपर्यंत तू जेवढी वडवड केली, तू थकलाच माझ्या हातात कान द्यायला. काल कोणाच्या हातात देतो की आपण थकलो म्हणजे कान पकडतात. कान पकडून मी तुला सांगतो तेवढंच कर. हा काय करतो? तो मंत्र सोडून प्रत्येक वेळेला प्रश्न विचार. अरे तुला सांगितलं ते कर ना. मग त्याचं फळ केव्हा यायचं आणि गुरु केव्हा यायचं? तुला कान पकडल्यावर सांगितल्यानंतर परत दुसरी गोष्ट विचारायचा त्याला अधिकार नसतो. म्हणून शिष्याने कधी मनामध्ये शंका न ठेवता नाही, गुरुनी कान पकडून जे सांगितलं तेच ऐकलं पाहिजे. त्यात सर्वस्व आहे. जे आहे त्याचा तुम्हाला सारखा मोह होतो आणि त्यामुळे जे तुम्ही दुःख आपल्यावर ओढवून घेतात त्या दुःखाला निरसन करायकरता किंवा त्या दुःखाचं समाधान करून घेण्याकरता एकच गुरुचं नाव आहे तेच घेतलं पाहिजे. दुसरं काही शंका नाही पाहिजे. हरे ओम गीता का महामंत्र हरे ओम तत्सत्. जीवन का जो सार हरे ओम तत्सत्. गीता का महामंत्र हरि ओम तत्सत्.
जपा करतो हरि ओम तत्सत दुखियन का जो नाथ हरि ओम तत्सत भक्तों का जो प्राण हरि ओम तत्सत भक्त एक रूप जप करते हैं तर जीव आणि परमात्मा एक रूप झाला त्याला भक्त म्हणतात. विभक्त नसतो त्या नावाशिवाय विभक्त नसणं याला भक्त म्हणतात. मग भक्ताचा प्राण म्हणजे जीव कोण झाला तर नाम, तर तो इतका आवडतो त्याला की तो एकरूप होऊन जातो. भक्तो का जो प्राण हरि ओम तत्सत भक्तो का जो जीव हरि असं म्हटले ते जीव राहतच नाही. तो पंचप्राणाच्या तत्वामध्ये मिसळून जातो. जीवन तो परब्रह्म स्वरूपाच्या पंचतत्वात मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तो प्राण हा शब्द वापरला. गुरु काय ते करतो, जीव घेतो आणि प्राण देतो. बरोबर आहे ना. तुम्ही आज अधिकारी बसलेले मराठीतले ज्ञानेश्वरीचे अधिकारी आहे ना, ज्ञानेश्वरी चांगले राबवत पण थोडा असा जास्त म्हणजे बरं असतं. नेहमी मनुष्याला आपला मित्र म्हणून कोणीतरी असेल तर ते साथे म्हणून घेतलं पाहिजे असं सांगतो. शास्त्रात असं सांगितलं भक्तों का जो प्राण हरि ओम तत्सत दुखियन का जो नाथ. कारण का दुःखी आलाच जीव अलग असतो आणि तो देवाच्या नावाने ओरडतो. पण तो देवाच्या नावाने ओरडतो ना तर त्यालाही तो सहाय्य करतो परमात्मा. अशा रीतीने परमेश्वराचं नाव घेतलं तरी तो त्याला सहाय्य करतो. दुखियन का जो नाथ हरि ओम तत्सत भक्तों का जो प्राण हरि ओम तत्सत जपा कर तू हरि ओम तत्सत नाथों का जो नाथ हरि ओम तत्सत. इथे एक वचनी कारण श्रद्धेने त्याला जपलं, श्रद्धेने तो शिष्य गुरुच्या नावाला जपतो तेव्हा एक वचनी गुरु असतो. गुरु एक वचन आणि शिष्य बहुवचन मध्ये झाला ना. शिष्य बहुवचन मध्ये शिष्य अनेक असतो, गुरु एकच असतो. गुरु एक वचनामध्ये इथे म्हटलंय नाथो का जो नाथ हरि ओम तत्सत. ना तू है ना मैं हूँ है हरि ओम तत्सत. हे एक वचन अनेकात आलं. हे तत्व परात्पर गुरु आणि परमगुरु मध्ये आलं पाहिजे. परमगुरु म्हणजे जो जीव आणि शिव याची भेट करून देणारा देहामध्ये असताना त्रिगुणाने त्याला दत्त म्हटलं, त्याला गुरु म्हटलं. तिन्ही त्याच्यामध्ये आहे आकार, स्वरूप आणि ब्रह्म. हे तिन्ही एकत्र झालेले असं जर असेल तो परमगुरु. गुरु तर पहिले श्रेष्ठच आहे, त्याच्यापेक्षा परमगुरु. आणि परमगुरु म्हणजे ज्ञान करून देतो तत्वमसी. त्याचं तू हे नसून तू हे आहे, काही करत नाही गुरु. फक्त या पेटीतलं काढतो त्या पेटीत टाकतो बस. आणि तुमच्या पेटीमध्ये असतं ते तुम्हाला दाखवतं की तुमच्याजवळ काय आहे. ना तू है ना मैं है हरि ओम तत्सत. रटा कर तो हरि ओम तत्सत. गीता का महामंत्र हरि ओम तत्सत. जीवन का जो सार हरि ओम तत्सत. इथे असं काम वापरलं हरि ओम. जीवन का जो सार फक्त सूक्ष्म रूपाने श्वासाबरोबर परब्रह्म तत्व ध्येय सोडू शकतो. सगळ्यात ध्येय सोडायला श्वास वायू. तर वायूमध्ये असं मिक्स होणारं जे तुमच्या सायन्समध्ये असं कोणतं तत्व आहे. वायूमध्ये फक्त नामच मिक्स होऊ शकतं, बाकी देहाचे कोणते गुण होतात. तर शरीर सोडताना ते तत्व त्याच्याबरोबर जातात त्या ठिकाणी. म्हणून
नाटकण्याचा शब्दाचा देह हा जो आहे हा आनंद आहे. नाथो कजो नाथ हरिओम जीवन का जो सार हरिओम सारा वृत्तींचा लागे ना मेळ अनह तरुण धुनुते मनी टाळ शून्य मी झाले आणि कायम जरी म्हणू वेड लावले मी पण कशी बावळी झाले अजूनही मजला कानऊ मजले वेडी मी झाले आणि कायम दर्शना गेले आणि कायमचे मी बसले सारा खेळ निमिषार्धाचा वृत्तींचा लागे ना मेळ तरुण धनुते मनी टाळ भारली आणि
कायमची वेडा झालं तर नादावर होतं आणि ते वृत्ती म्हणते बारली गेले म्हणजे मी काय झालंय मला कळलं मी त्याला बारला ऐकवतो आपण मी त्याच्यावर तो मार खायची पाहिजे होती मुंबईला नारायणराव जातात ना माहिती तुम्हाला आणि कायमची
करो